सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोला राजाधिराज श्रीरामचंद्र भगवान की जय। आज आपण पुढचा भाग पाहणार आहोत। काल काय झालं आपलं तर अश्वमेध यज्ञ पार पडलेला आहे आणि दशरथ राजाकडून पुत्रकामेष्ठी यज्ञ सुद्धा आता समाप्त झालेला आहे। पुत्रकामेष्ठी यज्ञ समाप्त झाला। शरयू तीरावरून राण्यांसह शरयूच्या तीरावरती उत्तरेला झाला ना यज्ञ, यज्ञभूमी तिकडे होती। त्या शरयू नदीच्या तीरावरून आपल्या राण्यांसह राजा अयोध्येत आता परत आलेला आहे आणि ऋष्यशृंग ऋषींना सुद्धा त्यांच्या पत्नीसह शांतासह खूप दूरवर पोहोचवण्याची राजांनी सोय केलेली आहे। आता ते सुद्धा आपल्या अंगदेशला परतलेले आहेत। इकडे काय झालं आता आपल्याला माहिती आहे, ती जी खीर होती यज्ञातून तयार झालेली, ती खीर जी यज्ञपुरुषांनी दिलेली ती या सर्व राण्यांनी आणि दशरथ राजांनी घेतलेली आहे, प्राशन केलेली आहे। त्याच्यामुळे त्याचा परिणाम म्हणून चैत्र महिना आलेला आहे। चैत्र शुद्ध नवमीचा दिवस अगदी म्हणजे खरोखरी पृथ्वी मातेचा असतो आनंदाचा दिवस समजायला पाहिजे। पुनर्वसू नक्षत्र आहे। कौसल्य देवींनी अतिशय असं दिव्य लक्षणांनी युक्त असं एक पुत्र निर्माण केलेलं आहे। सगळ्या लोकांनी ज्याला वंदन करावं अशा जगतीश्वर श्रीरामांना कौसल्य मातेने जन्म दिलेला आहे। राजाधिराज श्रीरामचंद्र भगवान की जय। आता इतका पवित्र काळ आहे तो की त्या वेळेला ग्रहांची सुद्धा दशा बघा। सूर्य मंगळ शनी गुरु शुक्र सगळ्यात महत्त्वाचे ग्रह आहेत। हे 5 प्रमुख ग्रह आहेत। हे सगळे आपापल्या उच्च स्थानांवर आहेत। म्हणजे काय इतका अगदी सुवर्ण सोहळा म्हणायचा जीवनाचा। इतकं छान सगळ्या ग्रहांची स्थिती आहे आणि असा तेजस्वी बालक जन्माला आलेला आहे कौसल्याच्या पोटी। डोळे अतिशय तेजस्वी आहेत, ओठ लाल लाल आहेत, हात मोठे मोठे आहेत आणि स्वर एकदम गंभीर। इतक्या लहान बाळाचा सुद्धा स्वर गंभीर आहे। त्यानंतर कैकेयीने पराक्रमी अशा भरताला जन्म दिला। जन्मतःच त्यांचं ते सगळे अंतर्गुण सगळे दिसत आहेत। त्याचं कारण ती बालकं ही सामान्य बालकं नाही आहेत, कोणाच्या पोटी जन्माला आलेली नाही आहेत।
तर दिव्य अशा यज्ञातून ती निर्माण झालेली, त्यांचे जन्म झालेले. आणि भरत हा अगदी अतिशय सर्वगुण संपन्न होता. त्यानंतर सुमित्रेनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला आणि सगळ्या प्रकारच्या अस्त्रविद्येमध्ये लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे अगदी पारंगत होते. असे हे सगळे दशरथ पुत्र, असे हे सगळे दशरथ पुत्र आता काय झाले, हळूहळू मोठे व्हायला लागले. ते अत्यंत सुंदर आहेत दिसायला, राजबिंड आहेत, प्रसन्न आहेत मनाने, कुठे काही मनात काळं असं नाहीच, मनस्वी आहेत, उत्स्फूर्तपणे वागणारे आहेत, सर्व गुण संपन्न आहेत. सगळीकडे अयोध्येत आनंदी आनंद निर्माण झालेला आहे. आणि मोठा उत्सव केला तिथे, त्यांचा जन्म झाला म्हणून. आणि खूप आता एवढ्या अनेक वर्षांनंतर काय झालेलं आहे, याला दशरथ राजाला पुत्रप्राप्ती झालेली आहे. त्याच्यामुळे परमेश्वराचे उपकारच मानलेले त्यांनी. आणि काय झालं, अनेकांना दान केलं, धन दान केलं, गायी दान केल्या. 11 दिवस निघून गेले आणि 11 दिवसानंतर नामकरण करण्यात आलं. गुरु शिष्यांनी काय केलं, हे जे सगळे गुरु होते, सगळे गुरु आले तिथे, त्यामध्ये गुरु वसिष्ठ प्रमुख. गुरु वसिष्ठांनी नावं ठेवली या 4 जणांची. गुरु वसिष्ठांनी या 4 जणांची नावं ठेवली. श्रीराम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न असे सर्व पुत्र विद्वान होणार आहेत असं त्यांनी सांगितलं बरं का. हे जे 12व्या दिवशी हा जो विधी करतात, तेव्हा खरोखरी जर एखादा तपस्वी आला असेल ते विधी करायला, तर तो सांगतो की, आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं तो सांगतो की हे कोण कोण होणार आहेत. आणि त्याच वेळेस वसिष्ठांनी सांगितलं, हे 4ही पुत्र अतिशय वेदांमधले विद्वान होणार आहेत, लोकांमध्ये अतिशय प्रिय होणार आहेत, सर्व गुण संपन्न आहेत, नम्र आहेत आणि त्यांना धनुर्विद्या त्यांना अतिशय आवडणार आहे असं वसिष्ठांनी सांगितलं. लक्ष्मणाला मात्र आता हे पुत्र आहे ना, हळूहळू मोठे होऊ लागले बरं का, हळूहळू ते आता मोठे व्हायला लागले. लक्ष्मणाला श्रीरामाचा खूप ओढा होता. आता मोठं झाल्यावर त्यांचे गुण दिसायला लागले. म्हणजे लक्ष्मणाला इतका ओढा होता की श्रीरामाची आवड आहे ती माझी आवड आहे, शत्रुघ्नाची ओढ भरताकडे जास्त होती. मुलं हळूहळू मोठी होत आहेत आणि सर्वांना अतिशय प्रिय होत आहेत, सर्व गुण संपन्न आहेत, भावाभावात अतिशय प्रेम आहे. म्हणजे हे सगळं दशरथ बघतोय अतिशय प्रसन्न मनाने. अत्यंत नम्र आहेत मुलं, संयमी आहेत, पित्याची सेवा हा त्यांचा मुख्य आवडीचा विषय आहे, धनुर्विद्येची आवड आहे, ओढ आहे सगळ्यांना. हे सगळं बघून दशरथ इतका आनंदित होत होता की त्याच्या आनंदाला आता पारावार राहिला नव्हता. राण्या तर खुश होत्याच, प्रश्नच नाही आहे अजिबात. पण दशरथ राजाला अतिशय कृतकृत्य वाटत होतं की आपल्याला जे नाही, जे एकच गोष्ट नव्हती, बाकी ते सगळं दिलं होतं परमेश्वरांनी, पण ती सुद्धा इच्छा जर परमेश्वरांनी पूर्ण केली आहे, काहीही कमी ठेवलं नाही, त्याच्या ऋणातनं मी कसा मुक्त होऊ असा दशरथ राजा विचार करत होता. आणि दिवसानुदिवस मुलांकडे पाहून तो अतिशय कृतकृत्य होत होता. राजाने श्रीरामाबरोबर लक्ष्मणाला आता दशरथ राजा खूप आनंदी झाला. हां, मग काय झालं, तिथे ना तेवढ्यात काय झालं, ऋषी विश्वामित्र आले बरं का.
तिथे तेवढ्यात आले ऋषी विश्वामित्र. आणि एक दिवस ऋषी बसले होते, आपले दशरथ राजा बसले होते आपल्या पुरोहितांसह, बांधवांसह. म्हणजे वसिष्ठ ऋषी होते तिथे, वामदेव ऋषी बसले होते. आणि त्या सगळ्या लोकांबरोबर आनंदात बसले होते. सगळे पुत्र आहेत, बांधव आहेत. तेवढ्यात तिथे विश्वामित्रांचं आगमन झालं. दशरथाने मोठ्या आनंदाने त्यांचं स्वागत केलं, त्यांना अर्घ्य दिलं, त्यांचं पाय धुतले, असं सगळं केलं. आणि नंतर काय झालं तर विश्वामित्र वसिष्ठांना पण भेटले. त्यांचं स्वागत समारंभ पार पडल्यावर विश्वामित्र वसिष्ठांनाही भेटले. नंतर तिथल्या शास्त्रोक्त पद्धतीप्रमाणे कुठेही बसून काहीही गप्पा नाही करत ते, तर कोणते तरी ऋषी कोणत्या तरी कारणासाठी, म्हणजे राजाकडून काहीतरी अपेक्षा करण्यासाठी, काहीतरी मागण्यासाठी आलेत. ऋषीमुनींना स्वतःची कमाई नसते बरं. कमाई म्हणजे पैसा नाही बरं का. ते सगळ्याच बाबतीत त्यांच्याकडे काय, ते फक्त साधना करतात आणि राज्याचं हित करतात. पण बाकी त्यांच्याकडे स्वतःची अशी कोणतीच प्रॉपर्टी नसते. म्हणजे त्यांना लागणारी सगळी मदत ही राजाने करायची असते. आणि ती त्यांचा मान म्हणजे काय की स्वतःहून ऋषी आणि राजा राजदरबारात येणार आणि मग अत्यंत नम्रतेने राजा ऋषींना विचारणार तुमच्या आगमनाचं कारण काय, आणि ती तुमची मागणी मी पूर्ण करायला तयार आहे. ह्या झाला शास्त्रोक्त विधिविधान. ह्याच्याप्रमाणे ते विश्वामित्र वसिष्ठांना वगैरे भेटले आणि मग तिथून ते राजदरबारात आले वसिष्ठांसह. तिथे आधीच दशरथ महाराज पधारलेले होते आणि मग पद्धतशीरपणे पुन्हा राजदरबारात यांचं स्वागत झालं विश्वामित्रांचं. आणि अत्यंत नम्रपणे दशरथ महाराज म्हणाले, महामुनी आपण इथे आला आहात, आपलं आगमन हे आमच्या सर्वांसाठी अतिशय आनंददायक आहे, अत्यंत आनंददायक. आमच्या दरबाराला, आमच्या महालाला तुमचे पाय लागले, आम्ही आमचं भाग्य समजतो. अतिशय आनंददायी घटना आहे. आता आपण आपली जी इच्छा असेल ती कृपया करून सांगावी आणि ती परत देणं आम्ही करू. आपल्या येण्याचं कारण सांगावं. हे ऐकून विश्वामित्र अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाले, राजन, मी तुला एक गोष्ट मागणार आहे. मी एका सिद्धीसाठी अनुष्ठान करतोय. सिद्धीसाठी म्हणजे एक काहीतरी ठराविक गोष्ट प्राप्त करायची आहे, त्याच्यासाठी मी अनुष्ठान करतोय, त्याच्यासाठी मी यज्ञ करतोय. आणि त्यात काय होत आहे, दोन एक मोठे मोठे राक्षस आहेत आणि ते सारखे त्या यज्ञामध्ये विघ्न आणतात. त्यांचं नाव आहे मारीच आणि सुबाहू. हे रक्तमांसाचा वर्षाव करतात यज्ञावर आणि त्याच्यात विघ्न आणतात. आता त्यांचा नाश करण्यासाठी केवळ आणि केवळ तुझा ज्येष्ठ पुत्र, पराक्रमी पुत्र श्रीरामच योग्य आहे आणि तो तू मला दे, माझ्याबरोबर त्याला पाठव. दशरथाला काय झालंय माहिती आहे का, अनेक वर्षांच्या साधनेनंतर त्याला पुत्रप्राप्ती झाली आहे. जवळजवळ दशरथ राजा आता 60 वर्षाचा झालेला आहे आणि त्याला पुत्रप्राप्ती झालेली आहे. पुत्रांबद्दल प्रेम असणं हे साहजिक आहे की नाही. आणि त्यातल्या त्यात राम अतिशय प्रिय आहे, अतिशय सर्वात प्रिय पुत्र राम. कारण त्याचं सगळं वागणं मुळी काय आहे, विष्णुमय जग आहे त्याच्या आजूबाजूचं. आणि त्याच्या वियोगाचं दुःख अचानक अगदी घाव पडल्यासारखं झालं. हृदयावर कोणीतरी घाव घातला असं दशरथाला झालं आणि तो थरथर कापायला लागला. बेशुद्ध व्हायच्याच स्थितीत असताना तो अत्यंत नम्रतेने, कारण विश्वामित्रांचा क्रोध सगळ्यांना माहिती होता, ते जर एकदा रागावले ना सगळं संपलं त्यांच्या शापानी, म्हणून तो बेशुद्ध व्हायच्या अवस्थेत असताना भानावर आला आणि नम्रतेने त्यांना म्हणाला, महर्षी माझा राम अजून लहान आहे हो, तो राक्षसांशी युद्ध कसा करू शकेल.
पाहिजे तर मी स्वतः येतो, मला माझ्या जीवाची पर्वा नाही आहे, मी स्वतः येतो, अक्षौहिणी सैन्य म्हणजे लाखो लाखो सैन्य मी माझ्याबरोबर घेतो आणि तुम्हाला मदत करायला येतो. पण रामाला राक्षसांची युद्ध करायला कसं काय जमणार? राक्षस तर मायावी आहेत शिवाय, आणि मग कसं काय होणार? विश्वामित्र लाल झाले क्रोधाने, आता राग आलाय त्यांना. मला जे हवं ते देण्याची तू प्रतिज्ञा केलीस की नाही आधी? राजा आहेस तू, राजा. आता ही मोडतोयस तू प्रतिज्ञा, आता तू ती प्रतिज्ञा मोडतोयस, तुझ्या कुळाचा नाश होईल. मी आलो तसा निघालो. वसिष्ठांनी राजाची समजूत घातली. राजे महाराज, आपण उच्च कुळातले आहात, धर्मात्मा आहात, शौर्यवान धैर्यवान आहात, धर्माचा त्याग करू नका असा. आत्ता तुम्ही त्यांना शब्द दिलाय ना, ते तुम्हाला करावं लागेल. रामाला मी सांगतो, रामाला कोणीच काहीच करू शकत नाही, असा त्याचा जन्म आहे. राम धर्मात्मा आहे, त्याची तुम्ही शक्ती पाहिलेली नाही, साक्षात धर्ममूर्ती आहे. रामाची तपश्चर्या आजची नाही, गेल्या कित्येक जन्मातली आहे. कोणीच रामाला काहीच करू शकत नाही. धर्म विद्या सर्वांमध्ये राम उत्कृष्ट आहे. विश्वामित्रांबरोबर श्रीरामाला पाठवा. हे सगळं वसिष्ठांकडून ऐकलं. वसिष्ठांवर जबरदस्त विश्वास आहे दशरथाचा, आणि अतिशय दशरथ प्रसन्न झाला आणि पाठवायला तयार झाला. आता दशरथाने एक मात्र निर्णय घेतला की श्रीरामांबरोबर लक्ष्मणाला पाठवावं, असं त्यांनी ठरवलं. झालं, निघाले. खांद्यावरून धनुष्य घेतलं, कमरेला तलवारी. शरयू तीरावरून आता विश्वामित्र ऋषींबरोबर निघाले. विश्वामित्रही खुश झालेत अत्यंत. आचमन केलं, नदीवर स्नान केलं, एक रात्र तिथे राहिले. उठल्यावर आचमन केलं, स्नान केलं, आणि त्यांना सांगितलं की आता तुम्ही स्नान झाल्यानंतर काय गायत्री जप वगैरे करा. आणि मग त्यांना 2 विद्या शिकवल्या, बला आणि अतिबला. बला आणि अतिबला या विद्या म्हणजे काय आहे माहिती आहे का? एक मंत्र समूह आहे. एकदा सुरू केलं ना की ते सगळे मंत्र म्हणायचे, पुटपुटायचे मनामध्ये. त्याच्यामुळे काय होतं तर कधीच थकवा येत नाही. कितीही तुम्ही आयुष्यभर रामाने वनवासात प्रवास केला, वनामध्ये, तरीसुद्धा काही थकवा आला नाही, आणि कोणताही रोग होत नाही, विकार होत नाही. आणि झोपल्यावर समजा इतक्या घनदाट अरण्यामध्ये काय राक्षस येतील का, कुणी येईल का, असं आपल्याला जे वाटतं, ते झोपल्यावर राक्षस काय कुणी प्राणीसुद्धा अंगाला हात लावू शकत नाहीत. या 2 विद्या विश्वामित्र सांगतायत की या 2 विद्या म्हणजे काय आहेत तर त्या ब्रह्मदेवाच्या पुत्री आहेत. आणि यामुळे श्रीरामा आणि लक्ष्मणा, तुमची कुणीही या विश्वामध्ये बरोबरी करू शकणार नाहीये. तर तुम्ही अगदी निशंक मनाने राहा, आणि काहीही झालं तरी घाबरू नका. आणि मग ते सगळेजण त्या दिवशी रात्री तिथे गवताची शय्या केली, एकमेकांवर गवत टाकून, आणि ते तिथे राहिले. ती रात्र तिथे काढल्यानंतर सकाळी त्यांनी स्नान केलं, तर्पण केलं, गायत्री जप केला, विश्वामित्रांना प्रणाम केला, आणि आता ते अंगदेशाकडे आलेले आहेत. आता जिथे ते झोपले अंगदेशाच्या जवळच आहेत ते. तर जिथे झोपले तिथे जवळच एक त्यांनी अंगदेशामध्ये जवळच एक असलेला आश्रम बघितला. सगळं झालेलं आहे, स्नान संध्या सगळी आटोपली, गायत्री जप झालेला आहे, आणि एक आश्रम बघितला. अतिशय आश्चर्य वाटलं श्रीरामांना. तर विश्वामित्रांनी सांगायला सुरुवात केली. काय झालं की शिवजी अतिशय तपश्चर्येमध्ये मग्न होते. मग ते इथेच बसले होते तपश्चर्येला शिवजी या आश्रमामध्ये बसलेले होते. आणि तिथे त्यांना कामदेवाने उद्विग्न केलं. म्हणजे कामदेवाची सुद्धा काय हिंमत म्हणायची. शिवजी यांनी विश्व निर्माण केलेलं आहे,
आणि त्यांची तपश्चर्या कोणी मोडण्याची हिंमत तरी करू शकेल का, किंवा मोडण्याचा नुसता विचार तरी मनात आणू शकेल का. तर त्यांनी कामदेवानी ती त्यांची तपश्चर्या मोडली आणि त्यांना उद्विग्न केलं. मग त्याला शिवजींनी काय केलं, स्वतःच्या शक्तीने भस्म केलं. आणि तो कामदेव अंग म्हणजे त्याचं अंग निघून गेलं, तो नुसता शक्तिरूपातच राहिला, त्याला अनंग झाला म्हणतात. आणि म्हणून या देशाला अंगदेश हे नाव पडलं. अशी माहिती सांगत विश्वामित्र जात होते. श्रीरामाला आणि लक्ष्मणाला अनेक प्रश्न पडत होते. सगळं पाहून हे काय आहे, ते काय आहे, इथं काय झालं, तिथं काय झालं, हे कसं शांत वाटतंय, तिथं काय झालं, हे वन कसलं, ही नदी कसली, अशा अनेक गोष्टी हे सांगत होते. आणि सांगत सांगत माहिती देत ते पुढे जात होते. गंगा पार करत होते तिथून, बरं का, गंगा पार करत होते. गंगेच्या पात्रातून जात होते ते. आणि गंगेच्या पात्रातून जात असताना वेगळाच खळखळाट, वेगळ्या पद्धतीचा खळखळाट त्यांना ऐकू आला. एकदम श्रीरामाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसलं. तर विश्वामित्र ऋषी माहिती सांगायला लागले की जी नदी मानस सरोवरातून उगम पावली आहे, कोण, शरयू नदी. मानस सरोवरातून उगम पावून ही शरयू नदी इथे या ठिकाणी येऊन गंगेला मिळते. आणि ती खरोखरी गंगेला मिळाली म्हणून ती आनंद व्यक्त करते. म्हणून हा वेगळा आवाज आहे त्या दोघींच्या आनंदाचा. आणि हे ठिकाण आहे आणि म्हणून हा नाद येतोय. पुढे जाऊ लागले. एका जंगलात एक जंगलचा प्रदेश आला. जंगलचा प्रदेश आल्यावर हे विश्वामित्र सांगू लागले, इथे एक मोठी राक्षसीण आहे, इतकी महान काय राक्षसीण आहे, ती इथेच राहते, इथेच वास करते. 1000 हत्तींचं बळ आहे तिच्यात. तिचं नाव ताटका आहे. हां, आणि तिचा मुलगा मारीच आहे. ती आणि तिचा मुलगा दोघंही प्रजेला खूप त्रास देतात. 6 कोस म्हणजे तिची मायावी शक्ती बघा, की 6 कोस दूर, असं 6 कोस दूर असा जो परिसर आहे तो सगळा परिसर आपल्या स्वतःच्या मायावी शक्तीने ती घेरते. म्हणजे तिच्या राहण्याच्या स्थानापासून आजूबाजूला 6 कोस वर्तुळाकार परिसर ती तिची मायावी शक्ती चालते. कोणी आलं की तिला समजतंच, खूप त्रास देते ती. आणि ती वनात राहते, या वनामध्ये ती राहते. तिथे आता आपल्याला गेलंच पाहिजे श्रीरामा, असं ते सांगतायत ऋषी. आणि तिला तू ठार करायचं आहेस, त्याच्यासाठीच तुला आणलेलं आहे. तर हा जो यक्ष सुकेतू आहे त्याची ही नवसानी झालेली मुलगी, आणि तरीसुद्धा ती अशी आहे, म्हणजे काय लाजीरवाणा आहे ना. अगस्ती ऋषींना तिने त्रास दिला, अगस्तींनी तिला शाप दिला, आणि म्हणून ती आता खूप भयानक दिसते, नाही तर चांगली दिसत होती. मग तिने काय केलं, अगस्तींचा आश्रम सगळा उद्ध्वस्त केला. आणि आता तिचा वध करणं श्रीरामा अत्यंत जरूर आहे. ती अतिशय सगळ्यांना त्रास देते. हां, राम घाबरून गेला, मनामधनं कचरला थोडासा. का माहिती का, तो अतिशय मनाने शुद्ध आहे. आणि आता स्त्री हत्या कशी काय करायची, त्याच्या स्त्री हत्या केली तर पाप होईल. श्रीरामाचं मन अतिशय कोमल आहे. कोमल मनाच्या श्रीरामाला हा प्रश्न पडला. त्याच्या चेहऱ्यावरून विश्वामित्रांनी ओळखलं. आणि विश्वामित्र म्हणाले, रामा, ती पापिणी आहे, पापिणी, मोठा पाप करणारा आणि लोकांना सुरक्षित न ठेवणारा असा जो कोणी असतो त्याला काय केलं पाहिजे रामा, त्याला ठेवणं शक्य आहे का, त्याला त्याचा नायनाटच केला पाहिजे. हां, तर ती पापिणी आहे. आणि सगळा 4 वर्णांचा समाज, 4 चातुर्वर्ण्य समाज आहे आपला. चातुर्वर्ण्य समाज तिला अगदी कंटाळलेला आहे. त्यांचं जर हित करायचं असेल तर स्त्री हत्या करायला काही हरकत नाही आहे, माझा तुला आदेश आहे. असं म्हटल्यानंतर श्रीरामाने अत्यंत नम्रपणे सांगितलं की मी तुमचा आदेश पाळायला तयार आहे. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त समजतं काय योग्य काय अयोग्य आहे. आणि म्हणून रामाने लगेच धनुष्य हातात घेतलं, प्रत्यंचा चढवली, टणत्कार झाला मोठा. ताटकेला समजलं, अतिशय क्रोधित झाली आणि रामापुढे येऊन क्षणात उभी राहिली, विकृत विक्राळ घाणेरडी दिसणारी. आणि तिने काय केलं माहिती आहे का,
राम लक्ष्मणाला सांगत होता की हिला एवढं उडवणं सोपं नाही आहे, जरा काळजीपूर्वक वाग, जागृत राहा, असं तो सांगत असताना ताटकीने काय केलं, धूळ उडवली, दगडांचा मारा सुरू केला. आणि काय झालं, रामाने काय केलं, रामाने तिचे हातच तोडले, लक्ष्मणाने तिचं नाक कान कापलं. तिने काय केलं, मायेने अनेक रूपं घेतली, जशी रावणाने केलं होतं ना, एक मुख तोडलं की दुसरं त्याच्या जागी 10 तोंड होती त्याला, त्याप्रमाणे तिने मायेने अनेक रूपं घेतली आणि हातबीत तुटला असं दाखवलंच नाही. मग विश्वामित्र म्हणाले, दया करू नको, स्त्री आहे म्हणून, तिची मायावी शक्ती अफाट आहे आणि ह्याच्यात जर रात्र झाली तर आपल्याला कठीण जाईल, कारण अंधारात काही कळणार नाही तिच्या मायावी शक्तीचं काय सामर्थ्य आहे ते. तिला तिचं मृत्यू कर, तिला मृत्यूदंड दे. रामाने ताबडतोब ती आज्ञा पालन केलं आणि तीक्ष्ण बाणाने तिचं हृदय, ताटकेचं हृदय विदीर्ण केलं. ती खाली कोसळली जमिनीवर. देवांनी श्रीरामांवर पुष्पवृष्टी केली. विश्वामित्र अतिशय खुश झाले आणि तो प्रदेश शापमुक्त झाला. श्रीरामाचं शौर्य बघितलं आणि एका बाणात ताटकेला नष्ट केलं. विश्वामित्र अत्यंत खुश झाले, मनापासून खुश झाले. अनेक अस्त्र त्यांनी दिली, पुढे एका प्रदेशात गेले आणि ते अत्यंत खुश होते, म्हणजे ह्यांनी माझ्या आणलेल्या श्रमांचं यांनी चीज केलं. अनेक शस्त्रास्त्र दोघांना दिलेली आहेत आता, दंडचक्र, धर्मचक्र, कालचक्र, विष्णूचक्र, शिवजींचं त्रिशूळ दिला. हजारो लाखो शस्त्रास्त्र दोघांना अगदी आनंदाने भराभर दिली. सगळ्यांचे संहार विधी, म्हणजे संहार कसा करायचा त्याच्यासाठी मंत्र काय, सगळे शिकवले. आणि हे यज्ञातून निर्माण झालेले पुत्र आहेत. एकदा मंत्र सांगितला की पाठ, सगळं तोंड पाठ, आणि ते सगळं दिलं. देवांनाही दोघांनाही त्यांनी दिव्य अशी शस्त्रास्त्र दिली आणि पुढे निघाले. पुढे ते कुठे आले माहिती का, सिद्धाश्रमामध्ये आले. सिद्धाश्रम. आता तिथे काय होतं की म्हणजे तो आश्रम असा शांत दिसत होता. लक्ष्मणाने विचारलं, हा कसला आश्रम आहे? तर विश्वामित्रांनी सांगितलं की आता इथेच मला यज्ञ करायचा आहे, म्हणजे मी ज्याच्यासाठी तुला आणलं की ज्या यज्ञामध्ये विघ्न होत होती, इथं मला हा यज्ञ करायचा आहे. तर त्या आश्रमाचं त्यांनी वैशिष्ट्य सांगितलं. श्रीरामाने विचारलं, का बरं या आश्रमामध्ये, सिद्धाश्रमामध्ये तुम्हाला यज्ञ का करायचा आहे, विशेष ठिकाण एक आहे? तर सिद्धाश्रम, सिद्धी, काहीतरी सिद्धी मिळवली असं हे स्थान आहे का, ते मला तुम्ही सांगा. आणि मग काय झालं, मग विश्वामित्रांनी सांगायला सुरुवात केली. हे स्थान असं आहे की विष्णूंनी इथे 100 वर्ष आराधना केली होती. कशासाठी माहिती आहे? की त्या बलिराजाचा वध करण्यासाठी किंवा बलिराजाचा गर्भ उतरवण्यासाठी विष्णूंनी वामन रूप आपल्याला प्राप्त व्हावं. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं असेल की देवांना सुद्धा रूप ही काय लगेच प्राप्त झाली नव्हती. राक्षसांसारखी काही मायावी शक्ती नाही आहे. देवांनी जे काय केलं ते कष्टाने केलेलं आहे. तिथे त्यांनी 100 वर्ष तप केलं आणि वामन रूप धारण करण्यासाठी हे तप होतं आणि मग बलीचा वध केलेला आहे. तर तिथे आपल्याला यज्ञ करायचा आहे. मग आता काय की विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण करायला या दोघांना सांगितलं त्यांनी. आणि विश्वामित्रांनी सांगितलं की आता इथे जे बाकी ब्राह्मण आलेले आहेत किंवा वेदमंत्र म्हणणारे आलेले आहेत, वेदवेत्ते, त्यांनी मौन पाळावं. म्हणजे वेदांच्या मंत्रांशिवाय काहीही बोलायचं नाही दुसरं, याला सांग त्याला सांग. आणि हे जे दोघं आलेले आहेत काय राजपुत्र, राजकुमार, हे आपल्या यज्ञाचं पालन करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी आलेले आहेत. आपला यज्ञ 6 रात्रींपर्यंत चालणार आहे. 6 दिवस 6 रात्री.
6 रात्री हे दोघंही झोपणार नाही आहेत आणि 6 रात्रींपर्यंत यांना यज्ञाचं रक्षण करायचं आहे. झालं, त्यांच्या आदेशानुसार सगळं चाललं आणि न झोपता तपोवनाचं श्रीराम आणि लक्ष्मण यज्ञ रक्षण करू लागले. यज्ञ सुरू झाला, आकाशात मोठा आवाज आला. यज्ञ सुरू होता क्षणी आकाशात मोठा आवाज झाला आणि मारीच आणि सुबाहू हे दोनही राक्षस नेहमीप्रमाणे आपली माया पसरवायला लागले. की हे बरं, का बरं माया पसरवायचे, का बरं यज्ञ नको होते. यज्ञ केले की राक्षसांची जी वाईट शक्ती असते, माया शक्ती असते, ती कमी कमी होत जाते माहिती आहे का, आणि चांगली शक्ती वाढत जाते. ह्याची त्यांना जरा खंत होती. मग त्यांनी काय केलं माहिती का, मोठ्या आवाजात आकाशात मोठमोठाले आवाज स्वतःच्या मायावी शक्तीने, आणि काहीही झालं नाही, कुठल्या कोणाला काही लागलं नाही, काहीही नाही. पण असं काहीतरी युद्ध होत आहे, डरकाळ्या फोडायच्या, असं काहीतरी करायचं आणि कुठून तरी रक्ताचे पाठ वाहत आहेत, असं घाबरवण्याचं वातावरण तयार करायचं. श्रीरामांनी आकाशामध्ये 2 राक्षसांना बघितलं. श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, हेच आहेत ते मांसभक्षक राक्षस जे आपल्याला विश्वामित्रांनी सांगितले. त्यांनी तेजस्वी अस्त्र फेकलं ताबडतोब. ते मारीचाच्या छातीवर लागलं. छातीवर इतका जबरदस्त प्रहार झाला. आता इथे एक गोम आहे, म्हणजे गोची आहे, की श्रीरामांनी ताबडतोब अंतर्ज्ञानाने जाणलेलं आहे की हा जो मारीच आहे थोडाफार बरा आहे, थोडाफार सुधारण्याचा त्याला चान्स द्यावा आपण. आणि म्हणून त्यांनी मारीचाला नुसताच प्रहार केलेला आहे. नुसता प्रहार होईल अशा पद्धतीने बाण मारलाय. तो मारीचा राक्षस तिथून 100 योजना दूर एका समुद्रात जाऊन पडलेला आहे आता. हां, आणि मायावी शक्ती आहे, तो परत जागृत होऊ शकतो काही काळानंतर. हे सगळं त्याचा प्रहार थांबला की, त्याचे वेदना थांबल्या की. आता त्याला ठार केलेलं नाही आहे, हां, त्याला दूर टाकून दिलेलं आहे. आता दुसरा जो आहे तो अतिशय दुष्ट आहे, हे श्रीरामांच्या लक्षात आलं, सुबाहू. आणि त्याच्यावर आग्नेयास्त्र टाकलंय सरळ, आणि सुबाहू कोसळलेला आहे. काहीही त्यांना विचार करायची गरज नव्हती. विश्वामित्रांनी एक एक मंत्र सांगितलेत. कोणता मंत्र म्हणायचा, संहार कसा करायचा, अस्त्र कसं फेकायचं, कोणत्या स्टाईलने टाकायचं, हे सगळं एकदा सांगितलं आहे आणि अत्यंत उत्कृष्ट रीतीने ग्रहण केलेलं आहे. आता सुबाहू त्यांच्या एकाच आग्नेयास्त्रात कोसळलेला आहे. सगळ्या निशाचरांना सुद्धा, आजूबाजूचे जे निशाचर म्हणजे राक्षसांचे हितैषी, त्यांचे मित्र, इतर राक्षस, त्यांना सुद्धा मारून टाकलं श्रीरामांनी. अत्यंत आनंदित झालेत सगळे ऋषीमुनी. यज्ञ अतिशय उत्तम रीतीने त्यांचा पार पडला. ज्याच्यासाठी विश्वामित्र हे करत होते अनुष्ठान, ते सगळं उत्तम रीतीने पार पडलं. विश्वामित्र अत्यंत कृतार्थ झाले, कृतकृत्य झाले. श्रीरामाला आपण आणलं ह्याच्याबद्दल अत्यंत कृतकृत्य झाले. आता ते पुढे जाऊ लागले. हे कार्य संपलं. बघा काय काय कार्य केली आहेत. ताटकावध, हां, मारीचाला मारलंय, सुबाहूचा वध झालेला आहे, यज्ञांचं रक्षण झालेलं आहे. पुढे निघालेले आहेत ते. आता मिथिलेला जायचं ठरवलंय त्यांनी. आता मिथिलेला जाण्यापूर्वी यज्ञ पार पडला, मिथिलेला निघालेत. कारण काय विचारतोय श्रीराम, का बरं जायचं आपण मिथिलेला. तर विश्वामित्र सांगतायत की जनक राजा आता एक परमधर्ममय, म्हणजे अत्यंत उच्च धर्माने लोकांनी वागावं यासाठी एक मोठा यज्ञ करतोय. आणि तो यज्ञ करणारे त्याचंही रक्षण झालं पाहिजे की नाही श्रीरामा. तर आता आपण तिथे जाऊ. तिथे जायला ते निघाले, पण रस्त्यामध्ये रात्र झाली. आता मिथिला जवळ आली होती, पण काय पूर्वीची रामायणाच्या काळातली एक पद्धत आहे की काय करायचं माहिती आहे का, की आपण ह्याला जायचं नाही, रात्रीच्या वेळी कुठेही प्रवासाला जायचं नाही. संध्याकाळ जरी सूर्यास्त झाला की जिथे आहे तिथे मुक्काम करायचा. तर विशाळा नगरीमध्ये त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. सकाळी स्नानं झाली आणि मिथिलेकडे निघाले. तिथे
नगरीची शोभा वगैरे पाहत, अतिशय सुंदर नगरी आहे. पण ती नगरीची शोभा पाहता पाहता एक त्यांना उपवन लागलं. हां, तिथे बिन पुष्कळ आहेत, तिथे ऋषी राहतात, आश्रम आहेत. हां, उपवनामध्ये एक जुना असा आश्रम होता. अतिशय सुना सुना वाटतोय, शापित वाटतोय. असं का बरं आहे? श्रीरामाने विचारलं की असं का बरं झालंय? तर अहल्या आता तिच्याबद्दल सांगतायत की हा आश्रम शापित का आहे. तर आता विश्वामित्रांनी सांगायला सुरुवात केली आहे. गौतम ऋषींचा आश्रम हा आहे. म्हणजे इथे गौतम ऋषी राहत होते, त्यांचा हा आश्रम आहे. अतिशय दिव्य आश्रम. गौतम ऋषी स्वतःच दिव्य होते आणि ते देवस्तुती करायचे. अतिशय पवित्र स्थान होतं हे. आता एके दिवशी काय झालं, असेच ते काहीतरी कार्यासाठी, कामासाठी, खरं म्हणजे एरवी जात नसत, पण एके दिवशी ते गौतम ऋषी आश्रमातून बाहेर गेले. कारण त्या काळी पद्धत अशी होती की सहसा जात नसत, कारण स्त्रिया एकट्या राहायच्या ना आश्रमांमध्ये, वनांमध्ये, म्हणून सहसा जात नसत. पण ते त्या दिवशी बाहेर गेले आणि इंद्र आला. गौतमांचा वेश धारण केला त्यांनी आणि तो तिथे आला, आश्रमात आला. आणि त्या दिवशी गौतमी इंद्राबरोबर राहिली. आता इंद्र तिथून जातोय, निघतोय, तर तो निघत असताना, तो आता निघाला आहे, तर तो निघत असताना तिथे तेवढ्यात गौतम ऋषींचं आगमन झालं. आता मात्र इंद्र घाबरला. त्यांनी सुद्धा आपल्या काहीतरी सिद्धीनी असा गौतमांचा वेश धारण केला होता. मग स्वतःचा वेश धारण केलेला त्यांनी टाकला आणि त्यांनी काय केलं, स्वतःचा वेश धारण केला, गौतम ऋषींचा वेश एकदम नष्ट केला. आणि त्याच्या गौतमांच्या सगळा झालेला प्रकार लक्षात आला की काय झालेलं आहे. त्यांनी इंद्राला शाप दिला, तू षंढ होशील, म्हणजे काय चाललंय काय नाही, तुझी बुद्धी चालणारच नाही. आणि आतमध्ये गेले आश्रमामध्ये. अहल्येला सुद्धा शाप दिला की काही हजार वर्ष, कित्येक हजार वर्ष या राखेमध्ये तू शिळा होऊन राहशील, शिळा होऊन पडशील. आणि जेव्हा दशरथ पुत्र श्रीराम इथे येतील तेव्हाच तुझा उद्धार होईल आणि मग तू माझ्याकडे येशील. आणि सरळ सरळ गौतम ऋषी चिडले, निघाले तिथून आणि सरळ हिमालयात त्यांनी प्रस्थान केलं. तिथे त्यांनी तपश्चर्या केली. विश्वामित्र श्रीरामाला म्हणाले, श्रीरामा चल, अहल्येला मोकळं करायचं आहे, तिचा उद्धार करायचा आहे. चल, अहल्येचा उद्धार आता तुझ्याच हातून होणार आहे. श्रीराम येताच त्यांनी तिथे पाऊल टाकलं आश्रमामध्ये आणि गौतमी म्हणजे ही अहल्या हळूहळू हळूहळू ती दिव्य होऊ लागली. गौतमांच्या शापाचा आता शेवट झालेला आहे. अहल्या आता हळूहळू दिव्य रूप धारण करायला लागली. राम आणि लक्ष्मणाने काय केलं माहितीये का? राम आणि लक्ष्मणाने, कथा अनेक असतात, रामाने पायाने स्पर्श केला शिळेला वगैरे, अशा कथा आहेत. पण खरं काय झालं की राम आणि लक्ष्मण, अहल्या ही माते समान आहे म्हणून तिच्या दोन्ही पायांना स्पर्श करून नमस्कार केला. त्यांनी विनम्रपणे नमस्कार केला तिच्या पायांना स्पर्श करून. स्पर्श तर झाला पाहिजे, उद्धार तर झाला पाहिजे. अहल्या एकदम जागृत झाली आणि तिला अचानक गौतमांचं वचन आठवलं की इथे श्रीराम आल्यावर तुझा उद्धार होणार आहे. तिने त्यांचं पाय धुतले, अर्घ्य दिलं, त्यांचं स्वागत सत्कार केला आणि अहल्येला पूर्वरूप प्राप्त झालं. गौतम ऋषी त्यांना अंतर्दृष्टी लाभली. ते परत आले आश्रमामध्ये आणि त्यांनी ते आणि अहल्या पुन्हा आता आनंदाने राहायला लागलेले आहेत. मग आता काय झालं, हे कार्य पार पडलेलं आहे. आता ते चालले, जनक राजाचा यज्ञ पार पाडायचा आहे म्हणून निघालेत आता मिथिलेला. मध्ये
मध्ये हे लांबले मिथिला नगरीच्या जवळ हा गौतम ऋषींचा आश्रम आहे, म्हणून मध्ये त्यांनी ते कार्य केलं. आणि आता ते पुढे निघाले गौतम ऋषींच्या आश्रमातून. आता राजा जनकाच्या एकदम यज्ञमंडपातच आलेले, ते जवळ आहे अतिशय. मग जनकाने आता समजलं विश्वामित्र हे अतिशय महान ऋषी आहेत बरं का. अनेक ऋषीमुनींनी तिथे त्यांचं आगमन झाल्याबरोबर त्यांना प्रणाम, पायावरच एकदम मस्तक टेकवलं. आणि जनक राजा सुद्धा उठला आणि त्यांचं खूप स्वागत केलं. त्यांचं अर्घ्य पाद्य देऊन त्यांचा सत्कार केला, त्यांना काही भेटवस्तू दिल्या आणि नंतर विचारपूस केली. हे दोन असे दिव्य सुंदर दिसणारे असे राजकुमार कोण आहेत? तेव्हा सांगितलं. अत्यंत आनंदाने कृतकृत्य होऊन विश्वामित्र सांगत होते की त्यांना ते सांगण्यापूर्वी जनकराजांनी उच्च आसन दिलं आणि सगळे आसनस्थ झाले. विश्वामित्रांना वंदन केलं आणि या दोन पुत्रांनी सुद्धा जनकराजाला वंदन केलं. तिथे आलेल्या सगळ्या ऋषीमुनींनाही वंदन केलं. आणि विश्वामित्र सांगू लागले, बरं का राजन, जनकराजाला सांगू लागले, हे राजा दशरथाचे पुत्र आहेत. आणि काय काय केलंय? वाटेत सिद्धाश्रमात पराक्रम केलेला आहे. सुबाहूचा वध केला, मारीचाला समुद्रात पाडलेले, ताटकेचा वध केलेला आहे. गौतम आश्रमात अहल्येचा उद्धार केलाय आणि ते आता इथे आलेले आहेत तुझा यज्ञाचं रक्षण करायला. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे राजा, की त्यांना ते शिवधनुष्य तुझं बघायचं आहे. त्यांना मी शिवधनुष्याची कथा सांगितली आहे की तुझ्या वंशजांनी तुझ्याकडे ते आणून ठेवलेलं आहे. आणि ते इतकं सुंदर शिवधनुष्य त्यांना आता बघायचं आहे. ते बघण्यासाठी आले बरं का. जनक राजाला अतिशय कौतुक वाटलं, कारण हे काय आहेत, राजकुमार आहेत, तरुण आहेत आणि अतिशय त्यांना धनुष्य बघायचं म्हणून त्याला कौतुक वाटलं. दुसऱ्या दिवशी काय केलं, तो आपल्या कार्यक्रमातून मोकळा झाला आणि त्यांनी बोलावलं. दुसऱ्या दिवशी धनुष्य बघायला बोलवलं त्या विश्वामित्र आणि हे दोन राम लक्ष्मण तिथे गेले. त्यांचं पुन्हा तिथे स्वागत केलं आणि सगळ्या धनुष्याचा जनकराजा इतिहास सांगू लागला. शिवजी एकदा क्रोधित झाले होते, काहीतरी घडलं आणि त्यांना राग आला शिवजींना. त्यांनी ते धनुष्य उचलून, फक्त ते शिवाचंच धनुष्य होतं, त्यांनाच ते उचलायचं, ते धनुष्य उचलून एकेका देवाच्या डोक्यात घालावं असा त्यांच्या मनात विचार आला. पण देवांची सुद्धा साधना अफाट आहे. त्यांच्या मनातलं देवांनी जाणलं, देवांनी स्तुती केली, त्यांची अत्यंत स्तुती केली. शेवटी शिवजी देवांवर प्रसन्न झाले आणि देवांना त्यांनी हे धनुष्य अर्पण केलं की हे धनुष्य तुम्हाला घ्या. आणि मग देवांनी जनकाचे पूर्वज देवराज यांच्याकडे हे धनुष्य ठेव म्हणून ठेवायला दिलं. जनक एके दिवशी यज्ञासाठी हे शोधत होता, जमीन कोणती योग्य आहे ते नांगर घालून शोधत असताना जनक सांगतोय बरं का, एका दिवशी मी यज्ञासाठी जमीन नांगराने नांगर लावला शेताला की योग्य जमीन कोणती आहे यज्ञासाठी. नांगर धरला तर नांगराच्या टोकानी जी उकरली गेली जमीन, चीर पडली त्याला, त्या जमिनीतून एक कन्या प्रगट झाली. आणि नांगर म्हणजेच सीता, म्हणून ती कन्या माझी आहे, तिचं नाव मी सीता असं ठेवलं, कारण ती मला प्राप्त झाली म्हणून ती माझी कन्या. आणि मग ती जनकाची कन्या ती अयोनिज आहे. अयोनिज, अयोनिज म्हणजे कुणाच्याही उदरातून जन्माला आलेली नाही, तर ती नैसर्गिकरित्या भूमीतून जन्माला आलेली आहे. आणि म्हणून तिच्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे की ती सामान्य मुलगी नाही, ती अतिशय शौर्यवान आहे, धैर्यवान आहे. आणि म्हणून माझ्याकडे हे धनुष्य होतंच, तर मी असं ठरवलं की हे शिवधनुष्य जो पेलेल, हे शिवधनुष्याला जो प्रत्यंचा लावेल किंवा हे शिवधनुष्य जो मी मोडेल त्यालाच ही मुलगी द्यायची, त्यालाच कन्यादान करायचं. हां, आता बघा, आता इकडे ना
ही थोडीशी वेगळी कथा आपल्याला समजली पाहिजे. नेहमीची एक कथा काय असते की सगळे राजकुमार आलेले आहेत, कुणालाच ते काही धनुष्य पेलता येईना, त्याच लाईनीत हे पण बसलेले आहेत राम आणि लक्ष्मण. आता सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि सगळे त्यांच्यावर जेलस झाले मग उचलल्यावर, आणि सगळे राजे नाराज झाले. अशी ती एक सामान्य कथा असते. पण इथे काय आहे, हा जनक राजा सांगतोय, इथे मी असा पण लावल्यानंतर, याला झाली आता 2 वर्ष झाली, असा पण मी लावला आणि सगळ्यांना हळूहळू कळू लागलं. आजूबाजूच्या राज्यांमधले हजारो राजपुत्र इथे आले. शिवधनुष्य कोणालाही पेलवेना, साधं त्याला हात लावून ते साधं उचलता, साधं थोडंसं हलवेना सुद्धा, जमिनीवर ढकलवेना सुद्धा. आणि म्हणून अनेक राजपुत्र येऊन गेले. पण त्याच्यात एक गोष्ट वाईट घडली. जनक राजा सांगतोय, त्यांना कुणालाच ते जमलं नाही आणि ते परत गेले. पण काय झालं माहिती आहे का, कुणालाच जमेना वादळासारखी ही बातमी सगळीकडे पसरली. आणि हा जनक राजा अतिशय शिष्ट आहे, गर्विष्ठ आहे, समजतो काय ही कन्या म्हणजे काय, स्वर्गातली अप्सरा आहे की काय वगैरे. आणि असे सगळेजण त्याचे दुश्मन झाले. आणि काय झालं माहिती का, सगळेजण शत्रू झाले. त्यांचा अवमान झाला, त्यानं सहन होईना असला कसला पण लावलाय. आणि मग काय झालं, मिथिलेला त्यांनी शत्रू रूपात त्यांनी काय केलं, वेढा घातला. हा वेढा जवळजवळ 1 वर्ष होता. त्यांना मी काहीच म्हटलं नाही, खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला. इथून ही सीता बाहेर जाईलच कशी, तिला आपण अडवू आणि सगळ्या घराण्याचं नुकसान करू, छळवात करू, असं त्यांनी ठरवलं होतं. आतमध्ये शांत बसून म्हणे, देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी मी अनेक यज्ञ केले, अनेक अनुष्ठानं केली आणि देवता शेवटी प्रसन्न झाल्या आणि 1 वर्षांनी हा वेढा उठला, शत्रू इथून निघून गेला. मग त्यानंतर मी 1 वर्ष जाऊ दिलं वातावरण शांत होण्यासाठी. अजूनपर्यंत तर काही कोणी आलेलं नाही. त्याच्यामुळे आता मी हे शिवधनुष्य तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही जर इथे बघण्यासाठी आलेला आहात तर आता ते तुम्ही पहा. आणि विश्वामित्रांनी रामाला आज्ञा केली की तू हे शिवधनुष्य बघ आणि त्याला हात लाव. मग जनकाने सेवकांना धनुष्य आणायला पाठवलं. इतकं मोठं शिवधनुष्य, इतकं मोठं प्रचंड की 8 चाकांची एक मोठी गाडी लोखंडी, आणि त्याच्यामध्ये 5000 सेवकांनी ती गाडी ढकलत आणली, अशी गोष्ट आहे. आता ढकलत आणली आणि रामाने विश्वामित्रांच्या चरणांना स्पर्श केला, आशीर्वाद घेतला त्यांचा. आणि श्रीरामाने हे धनुष्य त्याच्या समोर आणलं गेलं. श्रीरामाने हे धनुष्य मध्ये पकडलं, मधोमध पकडलं आणि सहज उचललं. खेळण्यातल्या शिवधनुष्याप्रमाणे त्यांनी प्रत्यंचा ओढली, कानापर्यंत शिवधनुष्य सहज खेचलं. तेवढ्यात ते अतिशय जुनं असल्यामुळे त्याचा कडकड आवाज झाला आणि मध्येच ते तुटलं. वज्रपाताप्रमाणे त्याचा आवाज झाला, भूकंप झाला काही क्षण. आणि जनक राजा अत्यंत नम्रतेने म्हणाला, दशरथ नंदन श्रीरामाचा पराक्रम मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय. हा देवाचं धनुष्य उचलणं अद्भुत आहे, अचिंत्य आहे, अतार्किक घटना आहे ही, हे कोणी सहज करू शकत नाही. आणि म्हणून अतिशय माझ्या प्राणांपेक्षा प्रिय असलेली ही जी कन्या आहे माझी सीता, तिला मी श्रीरामाला कन्यादान म्हणून करायला तयार आहे. श्रीरामच तिचा योग्य पती आहे, तिला योग्य पती मिळाला असं मी समजतो आणि हेच माझं यश आहे, हेच माझं भाग्य आहे. सीता श्रीरामांना मी अर्पण करतो अशी त्यांनी ग्वाही दिली. आणि मग पुढे दशरथ महाराजांना मंत्र्यांद्वारे निरोप पाठवायचं ठरवलं. विश्वामित्र म्हणाले, ठीक आहे, दशरथ महाराजांची आज्ञा हवीच आहे आपल्याला. जनकाने सांगितलं, दशरथ महाराज तयार असतील तर हा विवाह करायचा. आपले जनक राजाने त्याचे मंत्री पाठवले आणि अयोध्येला ते गेलेले आहेत आता मिथिलेतून.
त्यांना सगळा वृत्तांत कथन करायला सांगितला. आणि राम लक्ष्मण आणि ऋषी हे विश्वामित्र हे सगळं मिथिलेलाच राहिलेले. 3 दिवसाच्या प्रवासाने मिथिलेहून हे जनकराजाचे मंत्री आता ह्याला पोचलेले आहेत. कुठे? अयोध्येला पोचलेले आहेत. हां, आणि आम्ही जनकराजाचे मंत्री आहोत असं सांगून त्यांनी आता या द्वारपालांकडून आत प्रवेश करवून घेतलेला आहे. हां, तर त्यांचं आता ठरलेलं आहे की जनकराजांनी सगळं सांगितलंय. राजाचा पण, मुलींचा विवाह, श्रीरामाचा पराक्रम हे सगळं त्यांनी आता सांगितलंय दशरथ राजाला. ते सांगतायत एक की श्रीराम आणि लक्ष्मण तिथे आले, त्यांनी ते शिवधनुष्य बघितलं. हां, सगळा इतिहास जाणला आणि जनकराजाचा असा पण होता की हे शिवधनुष्य जो पेलेल त्याला सीता माळ घालेल. पण श्रीरामांनी ते अत्यंत सहजतेने पेललेलं आहे. श्रीरामाचा हा पराक्रम ऐकून दशरथाला अत्यंत आनंद झाला आणि अशा रीतीने हा मुलींचा विवाह करायचं जनकराजांनी ठरवलेलं आहे. हां, तर जनकाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी, म्हणजे हे शिवधनुष्य जो पेलेल त्याला सीता माळ घालेल ही प्रतिज्ञा आहे. पण म्हणजे तर ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आपली जर मान्यता असेल तर आपण कृपया यावं. बरोबर आपले पुरोहित आणावेत, पुरोहित मंत्री, म्हणजे तुमच्या पद्धतीने ते मंत्र म्हणून सगळं होईल आणि आपल्या आज्ञेनेच हा विवाह संपन्न होईल असा जनकराजांनी निरोप पाठवला होता. सगळे मंत्री, वसिष्ठ, वामदेव, आता वेळ का घालवायचा, अत्यंत खुश झालेला आहे दशरथ राजा आणि सगळ्या पुरोहितांसह ताबडतोब सगळे रथ तयार केले आणि दशरथ आता सगळ्या मंत्र्यांसह पुरोहितांसह मिथिलेत आलेला आहे. आनंदी आनंद सगळीकडे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. जनकराजाने अतिशय नम्रतेने या सर्वांचं स्वागत केलं आणि त्यांना योग्य वस्तू भेट दिल्या. जनक म्हणतोय रघुकुलाची परंपरा, म्हणजे आता दशरथ राजा आलेला आहे आणि आपल्या मुली या घराण्यामध्ये द्यायच्या आहेत सुना म्हणून. तर कन्येचा पिता कसा असतो, किती नम्र. हां, सांगतोय काय माहितीये, रघुकुलाची परंपरा सर्वत्र ऐकलेली आपण. अतिशय पराक्रमी राजे या रघुकुलामध्ये आजपर्यंत येऊन गेलेले आहेत. ही का आजची आहे का? आणि श्रीरामाने तर पण जिंकून माझ्या वंशाचाच मान वाढवलाय. माझी कन्या त्याला मी प्रदान करायचं ठरवलेलं आहे आणि ती मी आता त्याला अर्पण करणार आहे. दशरथ नम्रतेने काय म्हणाला माहितीये, आपण म्हणाल तेच होईल. जनकाला आश्चर्याचा धक्का बसला की अरे हा तर मुलाचा पिता आहे, पण केवढी ही नम्रता. आणि मग नंतर सगळे महर्षी एकमेकांना भेटले. सगळ्यांमध्ये चर्चा झाली की अतिशय आनंदाचा क्षण आहे हा. 2 अतिशय उत्तम घराण्यांची गाठभेट आहे. अतिशय उच्चतेला पोचतील ही घराणी. आनंदाला पारावार राहिला नाही. रात्र गेली निघून, सकाळ झाली. जनकाने बंधू कुशध्वजाला पण बोलवलं. आता काय, हळूहळू पुत्रांसह सगळे दशरथ, पुरोहित, वसिष्ठ यांना बोलवलं. पद्धत बघा त्यावेळेसची. वसिष्ठांनी ब्रह्मदेवापासून इक्ष्वाकूपर्यंतचा सगळा इतिहास वसिष्ठांनी सांगितला. या घराण्याचा सगळा इतिहास. हां, कुणाचा पुत्र कोण, कसे होते, सगळे कसे कसे पराक्रमी होते, सगळं कथन केलं. सूर्यवंशाचा पूर्ण परिचय करून दिला. आणि म्हणून राम आणि लक्ष्मणासाठी आपल्या 2 कन्यांची मागणी मी आता घालत आहे असं दशरथ राजाच्या वतीने ह्यांनी वसिष्ठांनी सांगितलं. आता या जनकाच्याच 2 कन्या आहेत. जनकाने आपल्या कुळाचा परिचय करून दिला आणि श्रीराम आणि सीता, लक्ष्मण आणि उर्मिला या दोघी श्रीरामाला सीता आणि लक्ष्मणाला उर्मिला
अशा या दोघींचं मी कन्यादान करण्याची प्रतिज्ञा करत आहे आणि ती मी आता पूर्ण करणार आहे असं जनकाने सांगितलं. दशरथाने लगेच काय केलं की फारच उत्तम ठरलेलं आहे हे सगळं, श्रीरामा तुझ्या पराक्रमामुळे झालं आहे आणि हे सगळं पुढे आणखीन चांगलं चांगलं होत जावं म्हणून या लक्ष्मण आणि श्रीरामाकडून गोदान करवून घेतलं. आता विश्वामित्रांनी काय केलं, कुशध्वजाच्या 2 कन्या ज्या आहेत त्यांची मागणी भरत आणि शत्रुघ्नासाठी केली. कुशध्वज हा जनकाचा भाऊ आहे, सख्खा भाऊ. त्यांची मागणी भरत आणि शत्रुघ्नासाठी केली म्हणजे विवाह समारंभ संपला. एकत्र सगळे विवाह करायचे. आज आपण तयार झालो असतो का या गोष्टींना, आई आधी मुली कशा आहेत बघू, हे कसं बघू, ते कसं करू, विचार करू, असं काय खायची गोष्ट आहे का? पण नाही, त्यावेळेसचं काय म्हणजे ते रामराज्यच म्हणा ना. राम जन्माला आला म्हणजे ते रामराज्यच, कोणी कोणाकडनं फसणारही नाही आणि सगळं चांगलंच होईल. तिथल्या तिथे विवाह ठरले. एक श्रीरामाचा विवाह फक्त पद्धतशीर, बाकीचे सगळे विवाह तुम्ही आम्ही जे म्हणू ते करायचं का विवाह, भाजी घेतल्यासारखा अक्षरशः. आणि बराबर इतका विश्वास पण होता, इतकी घराणी पण चांगली होती. आणि भरत आणि शत्रुघ्न यांच्यासाठी कुशध्वजाच्या 2 मुलींना मागितलं. मग ठरलं 4 विवाह करायचे. विजय मुहूर्त ठरवण्यात आला. विजय मुहूर्त सर्वात उत्कृष्ट मुहूर्त. विवाह संपन्न झाले, नगारे वाजू लागले आणि अक्षरशः पुष्पांचा वर्षाव झाला. विवाह विधी पार पडले. ऋषींकडून आशीर्वाद मिळाले सगळ्यांना. विश्वामित्र आपल्या आश्रमात परतले. आता त्यांचं कार्य संपलं. श्रीराम आणि लक्ष्मणांना घेऊन जे ते आले होते ते आपल्या स्वतःच्या आश्रमात परतले. दशरथ सगळ्यांसह अयोध्येला आलेला आहे आता आणि सर्वजण आनंदात नवीन सुनांचं थाटामाटात स्वागत झालं. देवाला नमस्कार केला, थोरांना नमस्कार केला. भरत आणि शत्रुघ्न हे मामाच्या घरी गेलेत. मामा आलाय त्यांना घ्यायला बरं का. भरत आणि शत्रुघ्नाला घ्यायला मामा आलेला आहे आणि ते मामाच्या घरी गेलेले आहेत. आणि इथे आता राम लक्ष्मण हे आपापल्या पत्नीसह परंतु आई वडिलांच्या सेवेत मग्न आहेत आणि अत्यंत आनंदामध्ये सगळं चाललेलं आहे. तर आता उद्या आपण ह्याच्या पुढचा भाग बघणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला राजाधिराज श्रीरामचंद्र भगवान की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.